नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वालिटी इम्प्रूव्हमेंट इन मॅथ्स अँड एज्युकेशन प्रोजेक्टमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी योगेश वेरुळकर, रजिस्ट्रेशन नंबर आहे P021 आणि भारतीय विद्यालय अमरावतीमध्ये शिक्षक आहे. आणि मी आज आपल्याला ग्राफ या विषयाबद्दल माहिती सांगणार आहे. आपला जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमध्ये लेसनचे 3 भाग असतात. त्यातली पहिली जी स्टेप आहे ते म्हणजे ऑब्झर्व अँड एक्सप्लोर. यामध्ये आपण या विषयाशी निगडीत असलेल्या बाबींवर, व्यवहारिक बाबींवर आपण लक्ष करणार आहोत. नेक्स्ट, तर यामध्ये ऑब्झर्व अँड एक्सप्लोर या स्टेप्समध्ये वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द नेसेसिटी ऑफ ग्राफ अँड वी ट्राय टू फाइंड आउट द लोकेशन्स, प्लेस exactly locations of the object by different manner. And next, to plot the coordinates 2, 1, go right 2, jump up 1, and you're done. To plot -8, +2, go left 8, up 2, that's what we do. On the x-axis, Count left or right. on the y-axis, Count up or down. The coordinates 9, 5. Go right 9, up 5 to where you arrive. For -3, -9. Go left 3, down 9, up +6. -4, up right 6, down 4. Let's do one more with the ordered pair. 0, -3. Remain at the origin. Go down 3 with me. they can be called coordinates or an ordered pair. There are 4 quadrants. The first is in the top right corner. The second, third, and fourth go in the x-axis. Hey. Count left or या ठिकाणी आपण एक ॲक्टिव्हिटी केलेली आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये एक विद्यार्थी माणूस असा आहे की ज्याला या शेतामध्ये जायचं आहे. या शेतामध्ये आंब्याची झाडं आहेत आणि यामधला एक झाड त्याला कापायचं आहे. मालकाने त्याला ते झाड दाखवून दिलेलं आहे, परंतु ते झाड तो विसरलेला आहे. आता त्या मालकाकडे जायचं नाही आहे त्याला, परंतु त्याला ते झाड कापायचं आहे. तर आपल्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता त्याला सजेस्ट करायचं आहे की त्याने हे कशा प्रकारे लक्षात ठेवायला पाहिजे होतं. तर काही विद्यार्थी म्हणतील आपल्याला की सर याने काउंटिंग करायला पाहिजे, काही म्हणतील हे इकडून काउंटिंग करायला पाहिजे, कोणी म्हणतील इकडून काउंटिंग करायला पाहिजे. पण तुम्ही विचार करा की एक्झॅक्टली यामध्ये जर त्याला ते झाड जे कापायचं आहे ते लक्षात ठेवण्याकरता आलं ना, काय करावं. तर त्यासाठी तो काय करतो, एक व्यक्ती येतो आणि तो याच्यावर एक नवीन सजेशन्स त्याला सजेस्ट करतो. नेक्स्ट, त्यामध्ये तो काय करतो, एक खालून एक बॉटम लाईन ड्रॉ करतो आणि एक लेफ्ट लाईन ड्रॉ करतो, ज्यामध्ये त्याला काय करतो, प्रत्येक रोला काही नंबरिंग देतो. आता यामुळं काय झालं की त्याला त्या झाडाचं लोकेशन शोधणं अतिशय सोपं झालं. आपल्याला सपोज हे झाड जर आपल्याला एक्सपेक्टेड आहे तर निश्चितपणे तो काय करेल, 5th रोमध्ये थर्ड नंबरचं जे आहे, 5th रोमध्ये 3rd नंबरचं जे झाड आहे त्याला कापायचं आहे. आणि अशा प्रकारे तो हे झाड जे आहे असं लक्षात ठेवेल. म्हणजे याचा अर्थ दिस इज अ व्हेरी इझिएस्ट मेथड टू लोकेट द पॉईंट इन लोकेट द ऑब्जेक्ट इन एनी प्लेन. नेक्स्ट, नाव वी आर डिस्कसिंग अबाउट द सेकंड ॲक्टिव्हिटी. तुम्हाला सगळ्यांजवळ एक कागद दिलेला आहे. या कागदामध्ये एक बॉक्स करून ठेवलेला आहे आपण. त्या बॉक्समध्ये एक आपण डॉट केलेला आहे. आता मला तुम्ही सांगायचं आहे की या डॉटचं प्लेस कुठे आहे. सगळ्यांनी विचार करून सांगायचा आहे की या डॉटचं प्लेस कुठे आहे. बरोबर आहे? हां, करेक्ट. म्हणजे हा जो डॉट आहे हा मधात आहे. म्हणजे तुम्हाला कसा दिसला, तो मिडलमध्ये दिसला. व्हेरी गुड. नेक्स्ट, हां तू, हां, अच्छा, करेक्ट, लेफ्ट साईडला आहे. अच्छा, डॉटचं लोकेशन कुठे आहे, जस्ट नियरेस्ट टू द लेफ्ट साईड. नेक्स्ट, अच्छा, बरोबर आहे, वरच्या बाजूला आहे. म्हणजे तुमच्या सगळ्यांचे जे उत्तर आहे ते प्रॉपर नाही. एक लक्षात आलं का, प्रत्येकाचा आन्सर प्रत्येकापेक्षा कसा आहे, वेगळा आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो, या डॉटचं प्लेस माहीत करून घेण्याकरिता वी नीड टू सम अनादर अस्पेक्ट, वी नीड टू सम अनादर मेथड टू डिसाइड द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ दॅट पॉईंट. सो त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला. नेक्स्ट, तर आपण त्यासाठी काय करू की या ठिकाणी या डॉटवरून एक खाली परपेंडिक्युलर काढू. म्हणजे आपण बॉटम लाईनपासून त्याचं डिस्टन्स मेजर करू आणि लेफ्ट लाईनपासून त्याचं डिस्टन्स मेजर करू. आणि या 2 डिस्टन्समुळे आपल्याला त्याचं एक्झॅक्ट लोकेशन माहीत पडेल. या ॲक्टिव्हिटीजवरून आपल्याला असं लक्षात येते. नेक्स्ट, आपण बाय दिस ॲक्टिव्हिटी वी कन्क्लूड दॅट फॉर द प्रॉपर पोझिशन
आपल्याला प्रॉपर पोझिशन केव्हा मिळेल? बाय स्पेसिफाईंग द डिस्टन्स फ्रॉम द फिक्स टू लाईन. मीन्स वी नीड टू aspect for the proper position, and that is called the coordinate. And do you know the student, you know all. Now our second step is that define and prove. Do you all know about the number line? Do you know recognize the number line? Number line this is a set of a point which is lie on a line, and the middle term is 0, and it is infinitely. आपण त्याला किती मोठी घेऊ शकतो. लेट अस डिफाइन सम फॅक्ट रिलेटेड टू ग्राफ. अँड नेक्स्ट फर्स्ट वी हॅव टू नो अबाउट द एक्स एक्सिस अँड वाय एक्सिस. लेट्स टुगेदर दीज आर द डेफिनेशन्स. नेक्स्ट या सगळ्या डेफिनेशन आहेत. या डेफिनेशनवरून आपण लक्षात घेऊ शकतो की नाव सी दिस इज द पिक्चर ऑफ ग्राफ. हे आहे ग्राफ. या ग्राफमध्ये जी हॉरिझॉन्टल लाईन आहे दिस इज कॉल्ड एक्स एक्सिस, अँड द व्हर्टिकल लाईन विच इज पासिंग परपेंडिक्युलर ऑर इंटरसेक्ट ॲट 0 इट इज कॉल्ड वाय एक्सिस. अँड वी आर टेकिंग द राईट हँड साइड इज अ positive and the left hand side of the x axis is negative. Similar manner where above sides of the x axis is the positive and the below side of the x axis of y is y. It is below side is the negative axis. So the first we have to know about the plotting the point. या आधी जी ॲक्टिव्हिटी झाली त्या ॲक्टिव्हिटीनुसारच आपल्याला पॉईंट प्लॉट करायचा आहे. सपोज वी हॅव टू प्लॉट द पॉईंट A, which is 3,4, means the abscissa is 3 and 4 is the ordinate. So first we have to take the abscissa on the x-axis and y-axis 4, and we take the point is 3,4. याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आपल्याला वेगवेगळे पॉईंट्स घेऊन आपल्याला ते लोकेट करून आपल्याला जॉईन करायचे आहे. त्यामुळे काय होईल की आपल्याला पॉईंट प्लॉटिंग आपल्याला इझिलीच करता येईल. जेव्हा तुम्हाला पॉईंट प्लॉटिंग जमेल, 2 पॉईंटला जोडल्यानंतर आपल्याला लाईनसुद्धा तयार करता येईल. मग त्या 2 पॉईंटवरून आपण त्याचं इक्वेशनसुद्धा फॉर्म करू शकतो. म्हणजे लिनियर इक्वेशन्स जे आहे आपल्याला त्याचं इक्वेशनसुद्धा फॉर्म आपल्याला करता येऊ शकते. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, सपोज वी ड्रॉ द ऑन द एक्स एक लाईन ड्रॉ. सपोज आता आपण एक लाईन ड्रॉ करणार आहोत जी वाय ॲक्सिसला पॅरलल राहील आणि ही 5 मधून इंटरसेक्ट करेल. जस्ट इमॅजिन अँड ऑब्झर्व. तुमच्याकडे तो ग्राफ आहे, त्या ग्राफमध्ये दिलेला आहे. तुम्ही एक लाईन ड्रॉ करा आणि 5th मधून ड्रॉ करा. केली. आता तुम्ही त्या ड्रॉ केलेल्या लाईन्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक पॉईंटचे तुम्हाला कॉर्डिनेट्स लिहायचे आहे. हां, तू सांग तुझं काय कॉर्डिनेट आहे? एक्झॅक्ट बरोबर आहे. म्हणजे पहिला कॉर्डिनेट आहे 5,1, नेक्स्ट 5,2, नेक्स्ट 5,3. एक्झॅक्टली राईट. मीन्स आता याच्यामध्ये पहा बरं, इथे 3 आपण जे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत पॉईंटचे, या कॉर्डिनेटमध्ये कुठला एक्स कॉर्डिनेट आपला कॉमन आहे की वाय कॉर्डिनेट कॉमन आहे? येस, एक्स कॉर्डिनेट इज कॉमन. इट मीन्स दॅट द इक्वेशन ऑफ दिस लाईन इज x = 5. म्हणजे याचा अर्थ त्या लाईनचं इक्वेशन काय होईल? x = 5. सपोज वी टेक अनदर लाईन पासिंग थ्रू द x4. ड्रॉ करा सगळ्यांनी. हां, म्हणजे याचा अर्थ असा, आता पहा तुम्ही का 4 वर मधून जाणारी जी लाईन आहे इथे विच इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. आता त्याचे कॉर्डिनेट्स लिहा तुम्ही प्रत्येक पॉईंटचे. तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये x = 4 इज अ कॉमन कॉर्डिनेट ऑफ द बोथ पॉईंट. मीन्स द इक्वेशन ऑफ दिस लाईन इज x = 4. सिमिलर मॅनर वी कॅन टेक y2, 1, and suppose this line is passing to the 0, then what is the equation of that line? Exactly right. The equation of that line is x = 0, and this is your y-axis. Means equation of y-axis is x = 0. आता मला तुम्ही सांगा, आपल्याला हे एक्सचे आपण इक्वेशन्स घेतले आणि आपण y = डायरेक्ट इक्वेशन्स प्रूव्ह केलं की y ॲक्सिसचं इक्वेशन काय झालं? x = 0. नाव आता मला सांगा, जर सपोज द लाईन इज पासिंग थ्रू इंटरसेक्ट द y ॲक्सिस अँड पॅरलल टू द x ॲक्सिस and it is passing through the 4, then what is the equation of that line? Anybody? Yes, x, yes, y = 4, y = 3, इथून गेली तर y = 1, आणि याचं काय होईल मग? y = 0. मीन्स इक्वेशन ऑफ x axis is y = 0. मीन्स
The students, this is called a Cartesian product. Means it is called a coordinate geometry. And this is the x-axis, y-axis. Do you know all about the equation of x-axis, equation of y-axis? Do you know the point plotting axioms? Stop करू नका. Stand by. So आता आपण काय करणार आहोत की एकदा डेफिनेशनची आपण एकदा रिव्हिजन घेणार आहोत. तर आपण जास्त दूर जायची गरज नाही आपल्याला. x-axisची आपल्याला डेफिनेशन काय करता येईल? द हॉरिझॉन्टल नंबर लाईन इन अ प्लेन ऑफ ए ग्राफ. y-axisची डेफिनेशन काय करता येईल आपल्याला? वर्टिकल लाईन्स इन द प्लेन ऑफ द ग्राफ which is intersect the x-axis at the origin. Always remember मी काय करते आहे x-axis ला origin मध्ये intersect करते आहे. Do you know the quadrant? Quadrant means काय होतं? The quadrant means x-axis and y-axis intersect each other and divides the plane into 4 parts, and these 4 parts is called a quadrant. And we have first quadrant, second quadrant, third quadrant, fourth quadrant. याचं आपल्याला माहिती असणं फार आवश्यक आहे. आणि याला असेंबल करून आपण ग्राफची कशी डेफिनेशन करता येईल? तर ग्राफ is an abstract structure to represent the relation between pair of objects. म्हणजे दोन पॉइंट्स मधून आपण जे डिस्टन्स घेतो, पेअर ऑफ ऑब्जेक्ट्सचं काय आहे? ॲब्स्ट्रॅक्ट स्ट्रक्चर आहे. नाव the third step is that apply and evaluate. In the first step we are just entering to the issue of the graph by the different activities, and in the second step we are defining some basic information about the graph. Then we are step 3 is apply and evaluate. In this steps we are taking some examples. First problem is that draw the graph of x plus y equal to 5 and state whether the v3,2 and 7,2 lies in the graph. आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ग्राफ वर्क करायचं आहे. लक्षात घ्या. मीन्स फर्स्ट वी हॅव टू फाइंड ड्रॉ द x plus y equal to 5 this graph, and then we decide b the point 3,2 and 7,2 lies in the graph or not. हे कसं करायचं? तर काय आपल्याला आपण याला मॅन्युअली पण करू शकतो. and because the x coordinate, the value of x is 3/2 and the y is the value of y is 7/2, just put this equation. If the equation are balanced, then we can say that this point is lie in this graph. तुम्ही ते करून बघू शकता. If we add the 3,2 plus 7,2, we get 10,2, that is 5. This equation RHS and LHS also 5. It means that equation is balanced. Equation is satisfied. This equation